सोयाबीन हे राज्याच्या प्रमुख पिकांपैकी एक आहे। कोल्हापुरात या पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव होताना दिसतोय। यावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी तज्ञांनी काही सल्ले दिले आहेत। राज्यातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचं नाव घेतलं जातं। यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे सोयाबीनची पेरणीही मोठ्या प्रमाणावर झाली। मात्र कोल्हापुरातील सोयाबीन शेतांना केसाळ अळीचा प्रादुर्भाव सोसावा लागतोय। कधी पाऊस, कधी लख्ख ऊन, तर कधी फक्त ढग अशा वातावरणामुळे पिकांना या अळीची लागण झाली आहे। ही अळी पानातले हिरवे कण पूर्णपणे शोषून घेते, पानांच्या जाळ्या तयार करते आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या किडीचा आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जास्त प्रादुर्भाव आढळून येतो। या अळीचे जीवनक्रम 4 अवस्था असतात: अंडी, अळी, कोश आणि प्रौढ। प्रौढ हे अंडी घालतात, पानाच्या पाठीमागे अंडी घालतात। 100 ते 200 अंडी एक मध्ये अंडी घालते। या अंडीमधून अळ्या बाहेर पडल्यानंतर पानाचा पाठीमागचा भाग पापुद्रा पूर्णपणे खाऊन टाकतात आणि पाने खाल्ल्यामुळे पान पूर्णपणे वाळल्यासारखं होतं। यामुळे झाडाची वाढ खुंटते व पुढे शेंगा लागण्याच्या वेळेस या झाडाला कमी प्रमाणात शेंगा लागतात। केसाळ अळीच्या लागणीमुळे सोयाबीनचा संपूर्ण प्लॉट पांढरा पडलेला दिसतोय। काही पिकांचा फुलोरास या अळीनं खाऊन टाकलाय। या अळ्या पानाच्या खाली राहतात आणि त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करताना ती पानांच्या खालच्या बाजूने करावी। अळीच्या प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेऊनच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी। दुसऱ्यांदा प्रादुर्भाव आढळल्यास सुरुवातीला पाने गोळा करून अळीसह नष्ट करावी, किंवा जे पूर्ण झाडावर एका झाडावर याचा प्रादुर्भाव आढळला तर ते झाड उपटून आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये त्या अळ्या मारून जमिनीमध्ये पुरून टाकावे। तिसऱ्या वेळेस जर जास्त प्रमाण आपल्या इथं आढळलं शेतामध्ये तर मिथाइल पॅराथिओन बुकटी याची धुरळणी करावी आणि धुरळणी करत असताना पानाच्या पाठीमागे बाजूस धुरळणी पावडर पडल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून या अळीचा आपण बंदोबस्त योग्य प्रकारे करू शकतो। कीटकनाशकांमध्ये निंबोळी अर्काचा वापर केल्यानं अळीवरती नियंत्रण करता येऊ शकतं। सोबतच शेतामध्ये एकरी 4 प्रकाश सापळे आणि 10 कामगंध सापळे लावावे, जेणेकरून अळीचा बंदोबस्त होईल। सध्याचं वातावरण या किडीच्या वाढीला पोषक असं आहे आणि त्यामुळे सोयाबीनच्या प्लॉटकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। चंद्रशेखर खोले, ABP माझा, कोल्हापूर।